आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। उद्याच्या काही ठळक घडामोडींकडे। ठाणे महापालिकेत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी स्थायी समितीसह अन्य समित्यांमधील बहुमत आणि पालिकेत अतिरिक्त स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी आवश्यक असलेलं संख्याबळ शिवसेनेकडे नसल्यानं काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू झालेत। त्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असून एमआयएमचे 2 नगरसेवक सेनेच्या गळाला लागल्याचं वृत्त आहे। 131 नगरसेवक असलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमतासाठी 66 नगरसेवकांच्या संख्याबळाची आवश्यकता असून तेवढं संख्याबळ शिवसेनेकडे आहे। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक जिंकण्यात सेनेला कुठलाही अडथळा येण्याची शक्यता नाहीये। मात्र 16 सदस्यांच्या स्थायी समितीत 9 सदस्यांसह बहुमत शिवसेनेला मिळवायचं असेल तर त्यांना 74 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे। सेनेच्या 67 नगरसेवकांच्या बळानुसार त्यांचे 8 सदस्य सहज निवडून येतील आणि 1.5 मत शिल्लक राहील। उर्वरित 7 नगरसेवकांचा पाठिंबा त्यांना मिळवावा लागेल। त्यासाठी एमआयएमचे 2, काँग्रेसचे 3 आणि 1 अपक्षाचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। राष्ट्रवादीकडे 35 नगरसेवक असल्यामुळे त्यांचे 4 सदस्य निवडून जातील आणि 1 मत शिल्लक राहील। तर भाजपाचे स्थायी समितीत 2 सदस्य निवडून जातील। तिसऱ्या सदस्याच्या निवडीसाठी त्यांना 2 मतं कमी पडतील। त्यामुळे एका सदस्याच्या निवडीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीतही राजकीय सामंजस्याचे वारे वाहतील अशी चिन्ह दिसतायत। एकमेकांचा पाठिंबा मिळवण्याच्या मोबदल्यात मोठं अर्थकारण किंवा अंडरस्टँडिंग होण्याचीही चिन्ह आहेत।